अध्याय 11 श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण सदाशिव लीलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे सूत मने शौनकादिकां प्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेचे धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शक्रादी सुरगण तो शंकरची त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु अथवा षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा संपूर्ण शिवस्वरूप म्हणून त्यावरुणी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आदरे कंठी बांधावे 32 मस्तका भोवते 24 सहा करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळ सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावना इतिहास ऐका विषयी काश्मीर देशीचा नृप पावन नामाभिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित प्रजादायाद भूसुर धन्य म्हणती तोची राजेश्वर लाचन घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पै सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी पूर्वदत्ते ऐसी लादीजे कामिनी सूत सभाग विद्वान मुनी विशेष सुकृते पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता क्षमाक्षील शास्त्रज्ञ सुरसफार विशेष सुकृते लाहिजे श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदारपूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्वसुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेना आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघांसी झाले नंदन शिवभक्त उपजतांची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिवध्यानी बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील लौकिक संगे ध्रुव मंगळ त्यांची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमार लेवविती वस्त्रे अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती तव ते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीलामृत बोलती शिवनामावळी सत्य पाहणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान यासिका नावडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसवणी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषणे लेवविती ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परितेन सांडिती आपले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर सभे वेष्टीत ऋषींचे भार अपार सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वसिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेने केले जेवी मनुष्य वागती अपार तैसेची पूर्वी होते रजनीचर ते पितृकैवारे समग्र जाळीले सत्र करुणिया जन्मे जय सर्प सत्र केले ते आस्तिकेमध्येची राहाविले पराशरासी पुलस्तीने प्रार्थले मग वाचले रावणाधिक विरंची सदटावनी क्षण मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे देवी पितृकैवारे पराशरे वादी जर्जर पै केले ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथ या लागी ध्वनिदार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुभ योगींद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आलं जाणूनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांगण मुनी घरासी आणि ती षोडशोपचारी पूजिती भावचित्ती विशेष समस्ता वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करीती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजवाजी आणि समग्र आरुढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गुड पडले चित्ते मग ते दोघे कुमार आणोनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्ती सुता म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझं सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारांगना मनोरम महानंदा नाम तिचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूत ललिताकृती पाहुनी कंदर्प तन्मय होऊनी नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न खचित याने अपार भाग्य पार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जिवरी सदा डळत मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिजा सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्न पर्यंतक राजस चंद्ररश्मी संप्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गजगरी बहुवस दासदासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलविती मान तिचा भोग काम इच्छून भूप सभाग्य येती घरा वेश्या असून प्रतिव्रता नेमीला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नव्हे परम शिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित
ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मनी जे जे इच्छिते ते महानंदा पुरवित कोटी लिंगे करवीत श्रावण मासी अत्यादर्या ऐक भद्रसेना सावधान कुक्कुट मरकट पाळिले प्रीती करुण त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कुट मरकट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीलामृत पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सेवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यांची सोडून नृत्य करवी कौतुके करुण त्यांच्या गळा कपाळी जाणं विभूती चर्ची स्व असते एवं तिच्या संगती करुण त्यासही घडत असे शिवभजन असो तिचे सत्व पाहावया लागून सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते दवा पूजा करुणी स्वहस्तकी त्यासी बैसविल्य रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरी होऊन आनंद घन नेम करी तयासी पृथ्वीचे मौल हे कंकण मी 32 लक्षणी पद्मीन 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभेहुनी आगळे तेजवर्णियले नवजाय लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकवी ओवाळूनी सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्वधैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्य शाळेस लागला अग्न जनधाव लागले चौकडून एकची हाक झाली ती सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी एरी उठली घाबरी तव अग्नी वाटे चैतला तैशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुक्कुट मरकट दिदले सोडून गेले पळून वनाप्रती नृत्यशाळा भस्मच झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति ते दवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राणलिंगा कारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंथे जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अति लागवी उमारंग जो भक्तजन भंग उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंद लुटविली सर्व संपदा कोश संवेद सर्वही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रगटला कपाळमोळी दशभुज पंचवदन चंद्रमोळी संकट पाळी भक्तांते माथा जठांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर शिरी झुळझुळ आहे निरभयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे शिरी नीळकंठ खटवांगधारी भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांगुरला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्यमुंडांचे हार सर्वांग वेष्टीत फणीवर दशभुजा मिरविते वरचे वरी कंदूक झेली तेवी 10 भुजा पसरोनी अकस्मात महानंदेसी झेलुनी धरीत हृदय कमली परमात्मा म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळ माता बंधू संवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावणी त्वरित नगरा संवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आदिव्याधी क्षुधातृषा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे नाम नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमत्सर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सुरतरुंची वने अपारे सुरभींची बहुत किल्लारे चिंतामणीची धवलागारे भक्ता कारणे निर्मिली जेथे ओसणता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमार दोघे निशेष कुक्कुट मरकट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चुना त्याची पूर्वपण्ये करुण सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजनी लाविते बहुतांस उद्धरीतील तुम्हाते अमात्यासहित भद्रसेना गुरुसी घाली लोटांगण म्हणे इतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुरती हे राज्य किती वर्ष करती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवसे एवढाची पुत्र आम्हास परमप्रिय कर राजस प्राणाहुनी आवडे बहु तुमच्या आगमने करुण स्वामी मज समाधान तरीय पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हासी एकता वाटेल दुःख हे सभा सकळी दुःखार्णवी पडेल पै प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगासे येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषावण विशेष ऐसी ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्य वचन बोलावा याना करावा अनमानव तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण झाली असता जाणपा आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव एकता धरणीसी मूर्छा येऊनी पडियेला अमात्य सहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेल्या हाळुनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे
करुणिया हाहाकार वक्षस्थळ पिटवीन रूपवर मग रायासी पराशर सावध करुणी गोष्ट सांगेन रूपश्रेष्ठान सोडी धीर ऐक ऐक सांगुद विचार जै पंचभूते नवती समग्र शशी मित्र नव्हते तै नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर ब्रह्म म्हणून ह्या ते ध्वनी माया सत्य तेथुनी जाहले महत्त्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुणिया सत्वांश निर्मिला पीत वसन रजांश सृष्टीकर्ता द्रोहिण तमांश रुद्र परिपूर्ण सर्गस्थित्यंत करविता विधीसी म्हणे सृष्टी रची पूर्ण एरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागुण चारी वेद उपदेशिले वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावण त्याहुणे विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असे ना बहुत करी हा जतन त्याहून अनेक धोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वय बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्र सांगे रुद्र हा मग संप्रदाय ऋषीपासून भूतली आला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तिथे पावण स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाढला भार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडून यम किंकर रीते हिंडो लागले मग यमे विधी लागी पुसून अभक्ती कृत्या निर्मिली दारुण तिने कुतर्कवादी भेदी लक्षण त्यांच्या हृदयी संचरली त्यांची मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जाऊन यमपुरीचा महानरकी पडले सदा यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा शिवथोर विष्णू लहान हरिविशेष हरगवण ऐसे म्हणती जे त्याला गुण आणूनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे जासी कुंभी पाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होई निर्धारे याकरिता भद्रसेन अवधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धारधरी मृत्यू दुरी होय साचा अथवा शतगट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुण अभिषिंचन पुत्रा करी नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्तदिन राय धरिले दृढ चरण सद्गद होऊनी बोलत सकळ ऋषीरत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरुक्षती त्यांपासून त्वरित वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझे सवे जे आहेत ब्राह्मणा आणिक सांगती ते बोलावून आताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यानयुक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन ज्यांची वमना होणी नीच पूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालो न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानात पुढे आणून उभा करती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्रघट मांडून अभिमंत्रोणी स्थापिले स्वर्धुनीचे सलिले पूर्ण भरले पूर्ण त्यात आम्रव पल्लव घालून रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्यान्नी आला चंडाश मृत्यू समय येता धरणीचा बाळ मूर्छित पडियेला एक मुहूर्त निश्चिष्टित चलन वलन राहिले समस्त परम घाबरला रूपनाथ गुरुदैत नाभिकारा रुद्रोदक शिंपुण सावध केल्या राजनंदन त्यासी पुस्ती वर्तमान वर्तले त्याची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर विक्रा दाढा भयंकर नेत्र खदिरांगारा सारिके तो मज घेऊनी जात असतावत चौघे पुरुष धावणे आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते तेज जैसे गभस्ती दिगंततम संहारी ती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन त्या काळपुरुषासी धरून करीत ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणांसी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गरजत तये वेळे देवसुमने वर्ष अनेक वाद्यांचे गजर डंक गरजे अवघ्यात थोर मुखद्वयांची महासुस्वर मृदुंग वाद्ये गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकती भेरी नादन मायन भोदरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीत असे षड्रस आणणे शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमौलिक वस्तू अद्भुत आणोनी अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे ते तुके भरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे हेची ऐकिली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडी ती ठाई ठाई ब्राह्मण नेती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझे सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी की श्वेतोत्पल्ले मृडानी रमणलिंग अर्चिजे की निर्दैवासी सापडे चिंतामणी की शुदिता पुढे क्षीराब्धी ये धावनी तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन औतान्न पादी कयाधु हृदय रत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण वंद्य जैका सर्वांते जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करतळामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवांड मोडून पुनः सृष्टी करणार मागुतेनी
अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील शक्राधिका. तो नारद देखोनी त्याची क्षणी कुंडांतुनी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्नी गार्ह पत्ते आहवनी उपे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेना धावणी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्य गंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पूजिला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडोनी म्हणे स्वामी अतिंद्रिय द्रष्टा तू त्रिभुवनी गमन सर्व तुझे काही देखले सांग अपूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिव दूत चौघे देखले दशभुज पंचवदन तीही मृत्यू नेला बांधवना. तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिव वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूसी पुसू लागला शिवसूत ऐका ते. तू कोणाच्या आज्ञेवरून आणीत होतासी भद्रसेन नंदन त्यासी 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय. तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझं ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणीत होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते. हे महत पुण्य निरसुनी सहज 10 सहस्र वर्ष करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकुणी कृतांत कर जोडून स्तवन करीत. हे अपराधव हिमन गजामात अपराध न कळत घडला हा. ऐसे नारद सांगतात ते क्षणी राये पायावरी घातली लोणी आणि सहस्र रुद्र करुणी महोत्साह करीत असे. शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याची देही. तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत. असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धन पावला आनंदमय शक्ती नंदन राये शतपद्म धन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेना आख्यान जे पडती त्यासी होय आयुष्य संतती त्यासी काळन बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा दशशत कपिला दाना एकता पडता घडे पुण्य केले असेल भक्षण सुरापान ब्रह्महत्या एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांचं अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रासी राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधाना संवेत राव जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्राध्याना करिता महारुद्र तोषला. विमानी बैसवून त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोकी वैकुंठी वास बहुत स्वच्छ करुणी राहिले. शेवटी शिवपदासी पावण राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण स्वरूप 11 रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण 11 रुद्र समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासी न बाधी गळ पीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वताही. येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटा न व्हावा. त्यासी प्रसवनी वाण झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता. त्यासी संभाषण करिता महापातक जाणे जे आपल्या गृहासी न आणावे ते आपल्या गृहासी न आणावे. आपण त्यांच्या सदनासी न जावे ते त्याजावे जीवे भावे. जेवी सुशील हिंसक गृह जो प्रत्यक्ष भक्षित विष जे मूर्ख बैसले त्याचे पंक्तीस त्याचे मृत्यू आला. या गोष्टीचा संदेह काही असे ना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत. हे न घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य ज्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद अभंगन विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड. 11 गौडहा इति 11 समाप्तः. श्री सां सदाशिवार्पणमस्तु.